सगळेजण मजेत ना? त्या दिवशी आपण काय घेतलं होतं रे? शब्दांचा खेळ घेतलेला, आठवतं? आज आपल्याला गणिताचा खेळ घ्यायचा आहे. कशाचा? आवडेल खेळायला? आता हे माझ्या हातामध्ये काय सांगा बरं जरा. संख्यांचे कार्ड येतं. माझ्याकडे 0 ते काय येतं? 9 पर्यंत अंक आहे. 0 ते 9 पर्यंतच्या कार्डचं करायचं काय? तर आज मी तुम्हाला एक गणिताचा खेळ घेणार आहे की आपल्याला ह्या 0 ते 9 ह्या कार्ड पासून आपल्याला संपूर्ण गणिताच्या क्रिया करायच्यात. काय करायच्यात? संपूर्ण गणिताच्या क्रिया करायच्यात. मग कसं करायचं त्याबद्दल मी थोडी माहिती सांगते. ऐकायची? व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला करता येईल. आता ह्याला इयत्तेनुसार मी नंतर इयत्तेनुसार कसं करायचं ते मी नंतर सांगते. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ते पहा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्याच्यातले कोणतेही 4 कार्ड्स घ्यायचे. 4 कार्ड्स तुम्हाला वेगवेगळे घ्यायचे आणि मग ते 4 कार्ड्स घेतल्यानंतर तुम्हाला हे तुमच्या समोर मांडायचे. आणि कार्ड मांडल्यानंतर तुम्हाला वहीचं जोडपान घ्यायचंय. काय घ्यायचं? वहीचं जोडपान. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही कॉलम आखायचे. मग सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कॉलम आखणार आहे तो कार्डचा आखणार आहे. त्याच्या शेजारी तुम्ही कॉलम आखणार तो संख्येचा आखणार आहे. मग ह्या 4 कार्ड्स वरून तयार होणाऱ्या कोणत्याही 4 संख्या लिहायच्या. सगळ्या संख्या लिहायच्या का? नाही, कोणत्याही 4 संख्या तुम्हाला तिथं लिहायच्यात. त्याच्या शेजारी लिहिलेल्या संख्येचं स्थान लिहायचंय. तुम्हाला स्थान मांडायचे. जे तुम्ही संख्या तयार केल्यात त्यांचे तिथं काय करायचे? शेजारी स्थान मांडायचे. त्याच्या शेजारी तुम्हाला त्यांचं अक्षरी लेखन करायचं. जे तुम्ही 4 संख्या तयार केल्यात त्याचं अक्षरी लेखन करायचं. त्याच्या शेजारी तुम्हाला त्याचं काय करायचं? विस्तारित रूप करायचं. त्याच्या शेजारचा कॉलम करायचा तो चढत्या क्रमाचा आणि त्याच्या शेजारी उतरत्या क्रमाचा कॉलम करायचा. हे एवढं एका पानावरती बसते. मग नंतर एवढं दुसरं पान घ्यायचं. मग त्या कार्ड घेतले तुम्ही. ह्या कार्डवरून सगळ्यात मोठी संख्या किती तयार होईल रे? 1 तयार होणार आहे. मग ती सगळ्यात मोठी ज्या ह्या कार्ड्सवरून तयार होणारी सगळ्यात मोठी संख्या लिहायची. त्याचा एक कॉलम असणार आहे. त्याच्या शेजारी ह्याच कार्ड्सवरून तयार होणारी सगळ्यात लहान संख्येचा कॉलम तयार करायचा आणि सगळ्यात लहान संख्या लिहायची. त्याच्या शेजारी काय घ्यायचं? तुम्हाला बेरजेचं कॉलम. मग तयार केलं कोणत्याही 4 संख्यांमधले तुम्ही 2 संख्या निवडायच्या. त्याची तिथं काय करायची? तुम्हाला बेरीज. त्याच्या शेजारी वजाबाकी. तयार केलेल्या कोणत्याही 4 संख्येमधल्या 2 संख्या निवडायच्या. त्यांची तिथं काय करायची? वजाबाकी. त्याच्यानंतर शेजारी गुणाकार करायचा आहे. तयार केलेल्या संख्येमधल्या संख्या निवडून तिथं गुणाकाराचं उदाहरण तयार करायचं. शेजारी भागाकाराचं उदाहरण तयार करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं? शाब्दिक उदाहरण. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकाराची काय करायचे? तर शाब्दिक उदाहरणं तयार करायची. आलं लक्षात? जे तुम्हाला हे जे सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की मॅडम आम्ही तर पहिलीला आहे, आम्हाला तर भागाकार येतच नाही. तर पहिलीवाल्यांना भागाकार करायचा नाही. कार्ड्स किती घ्या? पहिलीवाले 4 घ्या, पण 2 अंकी संख्या तयार करा 4 त्या कार्ड्सवरून. स्थान करायचं. त्याच्यानंतर त्यांचं अक्षरी लेखन करायचं आणि चढता उतरता क्रम लिहायचं. बरोबर? आणि बेरजेचं वजाबाकीचं उदाहरण तयार करा. येईल ना? आता प्रश्न राहिला गुणाकार आणि भागाकाराचा की मॅडम आम्ही 4 अंकी संख्या तयार केल्यात 1000पर्यंत. मग त्याचा गुणाकार कसा करायचा? भागाकार कसा करायचा? बेरीज वजाबाकी तर येते. तर भागाकाराला 4 संख्या किंवा 3 संख्या घ्या आणि एका त्या दिलेल्या कार्ड्स मधल्या 3 अंक घ्या कोणते पण आणि त्यातल्या 1 अंकाने तुम्ही त्याला काय करा? भागा. गुणाकाराला पण दिलेल्या कार्ड्स मधले कोणतेही 3 अंक घ्या आणि त्याला 1 अंकाने काय करा? गुणा. आलं लक्षात? भागाकार गुणाकाराचा प्रश्न मिटला. आता मी तुम्हाला त्याचे कॉलम कसे आखायचे ते दाखवू का? पहा, आपण पहिलं काय केलंय? कार्ड्सचं काय केलंय? कॉलम केलाय. नंतर संख्येचा कॉलम केलाय. नंतर स्थान केले. काय केलं? स्थान. म्हणजे जे तुम्ही 4 अंकी संख्या तयार करणार आहे त्यातल्या प्रत्येक अंकाचं इथं स्थान लिहायचं. नंतर 4 संख्या तयार करणार आहे 4 संख्येचं इथं अक्षरी लेखन करायचं. 4 संख्या तयार करणार आहे त्या 4 संख्येचं इथं विस्तारित रूप करायचंय. आता इथं 4 संख्या तयार केल्या त्या 4 संख्यांचा इथं चढता क्रम लावायचा आणि ह्या 4 संख्येचा इथं काय लावायचा? उतरता क्रम. त्याच्यानंतर काय हे जे कार्ड्स घेतलेत तुम्ही ह्या कार्ड्सवरून तयार होणारी सगळ्यात मोठी संख्या इथं लिहायची. ह्या कार्ड्सवरून तयार होणारी सर्वात लहान संख्या इथं लिहायची. आलं लक्षात? त्याच्यानंतर मागच्या पानावरती ते तयार केलेल्या 4 संख्येमधले कोणत्याही 2 संख्या निवडून इथं त्यांची काय करायची? बेरीज. त्या तयार केलेल्या संख्यांमधली 2 संख्या निवडून इथं वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना वरती संख्या कशी पाहिजे रे? मोठी का छोटी? मोठी. बरोबर. तयार केलेल्या संख्येमधले 1 संख्या म्हणजे जर कार्ड्स आहेत कार्ड्समधले जर तुम्हाला 3 अंकाला 1 अंकाने गुणता येत असेल किंवा 3 अंकाला 2 अंकांनी गुणता येत असेल तर
कार्ड्स मधले कोणतेही 3 अंक इथं वरती घ्यायचे आणि खाली 2 अंक घेऊन त्यांनी गुणायचं. भागाकाराला पण कोणतेही 3 अंक घ्या आणि त्याला 1 अंकाने भागा. आणि त्यात काय करायचंय, कार्ड्स वरून तुम्हाला इथं शाब्दिक उदाहरण तयार करायचे, संख्या तयार करून. आलं लक्षात? करणार ना तुम्ही तयार? तर पूर्ण झाले, आपण हे चेक करूया. हातच्या मिळवला नाही, हातच्या मिळवला नाही, इकडे हातच्याच दिला नाही तर इथं